मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. तारुमामा पलीकडे बरेचसे माणसं थांबलेले. तारुमामाला विनंती आहे की आपण त्यांना आणण्यासाठी जायचं आहे. पलीकडे बरेचसे जण थांबलेत, त्यांना विनंती आहे की आपण पलीकडे जाऊन त्यांना आणावं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तोची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या. विठ्ठल अभंग. जगतवंदनीय जगद्गुरु संत सम्राट संत शिरोमणी महान भगवत भक्त श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील मागणीपर प्रकरणातील उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अभंग श्री संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज त्या भगवान समोर प्रार्थना करतात आणि प्रार्थना करत असताना त्या देवाला म्हणतात की हे देवा, हे परमेश्वरा, तुझी जी मूर्ती आहे ती कशाची आहे? ती साक्षात विशुद्ध धर्माची मूर्ती आहे. आणि तू विशुद्ध धर्माची मूर्ती असल्यामुळे आमच्या हातनं काही घडून आणणं हे कोणाच्या हातात आहे? तर हे तुझ्या हातात आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. हे देवा, हे परमेश्वरा, आमची या दुःस्वरूपी कर्मापासून सोडवणूक कर आणि आमचा स्वीकार कर. म्हणजे सोडवी दातारा कर्मापासूनही दुस्सारा, आणि आमचा स्वीकार केल्याने तुला काही भार तर नाही ना? करीसे अंगीकार तरी काय माझा भार, म्हणजे सोडवी दातारा कर्मापासूनही दुस्सारा. जीवींच्या जीवना तुका म्हणत नारायणा, म्हणजे सोडवी दातारा कर्मापासूनही दुस्सारा. अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल त्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला असेल. आता मी तुमचीच आहे. जर तुम्हाला झोप येत असली तर आतरून पांघरून काय आणलेले असेल, मन मोकळं झोपा, कारण मी तुमचीच आहे. झोपलं तरी मला काय हरकत नाही. आमच्या वाड्यातले काही लेकरं म्हणले होते, आता हे समर्थ, नैतिक, श्रुती, अंजली, प्रगती, माझा भाऊ, हे काय म्हटले होते मला, आम्ही तुझ्या कीर्तनाला येत आणि आतरून पांघरून घेऊन येणार. आणलेत ना तुम्ही आतरून पांघरून, मस्त झोपा. तुम्हाला झोपण्यासाठी तिथं जागा करू. जमतंय ना? विठ्ठल अभंग श्री संत तुकाराम महाराज यांचा असू नये. या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की देवाची जी मूर्ती आहे ती कशाची आहे? ती साक्षात विशुद्ध धर्माची मूर्ती आहे. तर मूर्तीचे वेगवेगळे प्रकार पडतात. वाङ्मयामध्ये एकूण 8 प्रकारच्या मूर्ती सांगितलेल्या आहेत. वेदमूर्ती, श्रीमूर्ती, पापमूर्ती, पुण्यमूर्ती, कैवल्यमूर्ती, ज्ञानमूर्ती, ब्रह्ममूर्ती व वाङ्मय मूर्ती. ह्या 8 प्रकारच्या मूर्ती आहेत. पण त्या साधू संतांनी, त्या भक्तजनांनी ज्या उच्च कल्पनेची मूर्ती मानली आहे, तशा उच्च कल्पनेची मूर्ती मानणं व तशा उच्च कल्पनेची मूर्ती बनवणं हे क्वचितच आपल्याला बघायला भेटणार आहे. नाही तर विशिष्ट प्रकारच्या मूर्ती असतात.
विठ्ठल विठ्ठल तर गणेश उत्सवामध्ये पण बघा आपण विशिष्ट प्रकारच्या मूर्ती बनवतो. कोणी सोन्याची मूर्ती बनवेल, कोणी चांदीची मूर्ती बनवेल, कोणी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवेल, कोणी दगडाची मूर्ती बनवेल, कोणी वाळूची मूर्ती बनवेल. अशा विशिष्ट प्रकारच्या मूर्ती बनवतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक विशिष्ट प्रकारची मूर्ती बनवली. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला जी शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली ना, ती शब्द ब्रह्माची मूर्ती जगाच्या इतिहासामध्ये अजून कोणीच नाही बनवली. कशाची मूर्ती बनवली तर केवळ शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे शब्द ब्रह्मशेष त्याची मूर्ती सुरेख, वने वपू निर्दोष मिरविता असे. शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली म्हणून शरीराचा वर्ण हा निर्दोष आहे. विठ्ठल जसं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली ना, तसंच श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हा अति मोलाचा आहे, शब्द हा देव आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, त्याची गौरव पूजा करू. शब्द वापरताना आपण कधीही जपून वापरला पाहिजे. अमृत वस्तू दाखवणारा आरसा जर कोण असेल ना, तर तो शब्द आहे. आता मी तुम्हाला एवढं सर्व काही मूर्तीचे प्रकार सांगितले, शब्द म्हणजे काय सांगितलं. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की जसं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली ना, तसं तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की देवाची जी मूर्ती आहे ती कशाची आहे, ती साक्षात विशुद्ध धर्माची मूर्ती आहे. आणि ती धर्माची मूर्ती असल्यामुळे आपल्या हातनं काही घडून आणणं हे कोणाच्या हातात आहे तर हे त्या देवाच्या हातात आहे, हे त्या भगवंताच्या हातात आहे. हेच अभंगाचं प्रथम. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू आपल्या दिंडीचे जे मार्गदर्शक आहेत, दिंडीचे म्हणजे आपल्याला दिंडी ज्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे, बारामतीचे योगीराज शिंदे ते इथं उपस्थित झालेले आहेत बारामतीवरून. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. तसे त्यांचे वडील, कारण की पुरुषोत्तमाची दिंडी हा दिंडी वैयक्तिक आपण काढलेली नव्हती, तो त्यांचा विषय होता. त्यांनी पुरुषोत्तमाचं आपल्या दिंडीला नाव दिलं आणि त्यांनीच नंबर आणला आणि त्यांनी सर्व केलं. म्हणून त्याच्यासाठी एकदा टाळ्या परत डबल एकदा आणि काय करायचं. देवाची जी मूर्ती आहे ती कशाची आहे, ती साक्षात विशुद्ध धर्माची मूर्ती आहे. आणि ती धर्माची मूर्ती असल्यामुळे आपल्या हातनं पाप घडून आणणं की पुण्य घडून आणणं हे कोणाच्या हातात आहे तर हे त्या देवाच्या हातात आहे, हे त्या भगवंताच्या हातात आहे. विठ्ठल आता आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाप, धर्म, कर्म, पुण्य असे मोठमोठे वेगवेगळे शब्द वापरतो, पण त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो हे आपल्या कोणालाहीच माहिती नसतं. तर सर्वप्रथम आपण धर्म म्हणजे काय हे जाणून घेऊया.
धर्म म्हणजे फक्त मंदिरात जाणे, पूजा करणे, आरती करणे हा धर्म नव्हे. हा धर्मातला फक्त एक भाग झाला. मग तुम्ही म्हणता धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे आपण उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या ज्या क्रिया असतात ना, जे काम असतात ना, ते सर्व धर्मयुक्त पाहिजे. ते कसे? तर ते ओळखण्याकरता 4 लक्षणं आहेत. सदाचार, अहिंसा, सत्य व दया. पहिला सदाचार. सदा म्हणजेच चांगली आणि आचार म्हणजेच वागणूक. आपण आपल्या जीवनामध्ये चांगली वागणूक ही ठेवलीच पाहिजे. दुसरा अहिंसा. आपण आपल्या जीवनामध्ये कधीच अहिंसा करू नये. तिसरं सत्य. आपण नेहमी सत्य बोलावेत व सत्यप्रमाणे वागावेत. चौथं दया. पशु प्राण्यांवरती, प्राणी मात्रांवरती दया करावीत. हे समजण्याकरिता मी तुम्हाला काही दृष्टांत सांगते. त्याआधी भजन करा विठ्ठल. आता एक पोलीस अधिकारी असतो. त्या अधिकाऱ्याचं काम काय असतं? दोषीला शिक्षा द्यायची आणि निर्दोषीला वाचवायचे. पण तो अधिकारी काय करतो? दोषीकडनं पैसे घेऊन त्याला सोडून देतो आणि निर्दोषीला अटक करतो. मग हे त्याचं कार्य झालं का? नाही. बोलत चला ना, बोलत जा ना, मी घरचीच आहे, त्याचं कार्य झालं का? मग हे काय झालं? कुकर्म झालं. अजून एक उदाहरण सांगू का? आता विठ्ठल आता एखाद्या माणसाला आपली फार गरज आहे. तो माणूस आपल्याकडे धावत येतो आणि आपल्याला म्हणतोय वाचवा वाचवा, मला ते लोक मारतायत, त्या लोकांपासनं वाचवा. आता त्या लोकांपासनं ह्या माणसाला वाचवणे हा काय झाला? आपला धर्म झाला. धर्म झाला की नाही? पण आपण त्या माणसाला त्या मारणाऱ्या लोकांकडे सोपवणे हा काय झाला? अधर्म झाला. मग आपण त्या माणसांसोबत लढून ह्या माणसाला वाचवतो आणि माणसाला वाचवताना आपल्या शरीराला कष्ट होते, आपल्या शरीराला इजा होते, आपल्या शरीराला त्रास होतो. आणि श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्याची मदत करताना, एखाद्याला वाचवताना जर आपल्या शरीराला त्रास होत असेल, आपल्या शरीराला इजा जर होत असेल ना, तर आपल्याला साक्षात देवाची प्राप्ती होती. विठ्ठल जेव्हा लंकाधिपती रावण सीते मातेस घेऊन जात होता, तेव्हा सीता माता जोरात ओरडल्या, वाचवा वाचवा, मला वाचवा. तोच आवाज जटायू नावाच्या एका दिव्य पक्षाच्या कानावरती पडला. जटायूंना त्या आवाजामध्ये काहीतरी कष्ट, वेदना वाटल्या. जटायूंना लगेच आकाशामध्ये भरारी घेतली. बघतात तर काय, लंकाधिपती रावण सीते मातेस घेऊन जात आहे. जटायू रावणास म्हणतात, हे दुष्ट रावणा सोड तिला. जटायू सीते मातेस म्हणतात, पुत्री तू चिंता नकोस करू, मी वाचवेल तुला. तर विचार करा, कुठं त्रिभुवन विजेता रावण आणि कुठे साधे पक्षी जटायू. यांच्या शक्तीचा काहीच ताळमेळ नव्हता. पण तरीही जटायू रावणासोबत लढले. रावणाकडे दिव्य तलवार होती. रावणाने तलवार घेतली की जटायूच्या पंखांवरती मारली. जटायू तसेच आकाशामधनं खाली पडले. काही काळानंतर सीते मातेचा शोध घेण्याकरिता तिथे राम आले. रामाने जटायूला बघितलं, जटायूला मांडीवरती घेतलं, प्रेमाने जटायूच्या अंगांवरनं हात फिरवला. जटायूनं आपला प्राण धरून ठेवला होता. का? तर सर्व झालेली घटना त्यांना रामास सांगायची होती. जटायूनं सर्व झालेली घटना रामास सांगितली आणि रामाने त्यांचा अंतिम संस्कार केला, तेही देवाच्या स्वरूपामध्ये. तर मला सांगा, जटायूला एवढे भाग्य का प्राप्त झाले बरं? कारण त्यांना सीतेमातेला वाचवण्यासाठी आपल्या शरीराला त्रास दिले, आपल्या शरीराला पीडा करून घेतली, त्यांना आपला प्राण दिला, म्हणून त्यांना डायरेक्ट देवाची प्राप्ती झाली. विठ्ठल आता हे झालं धर्माविषयी. आता आपण पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय
हे जाणून घेऊयात. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक क्रिया करतो, पण त्या क्रिया केल्याने पाप होतं की पुण्य होतं हे आपल्या कोणालाहीच माहिती नसतं. आपण म्हणतो जर वाईट कार्य केलं की पाप होईल आणि चांगलं कार्य केलं की पुण्य होईल. हे पाप आणि पुण्य नेमकं असतं तरी काय? कोणतं कार्य केल्याने पाप होतं, कोणतं कार्य केल्याने पुण्य होतं याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. तर सर्वप्रथम पाप म्हणजे काय? पाप म्हणजे आपल्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कोणतेही वाईट कार्य ज्याने इतरांना त्रास होईल, इतरांना वेदना होत्या. उपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुर्दयासी अनेक नाही जोडा दुर्दयासी पाप ते परपीडा अनेक नाही तेरा दुर्दयासी अनेक नाही तेरा. पाप म्हणजे sin. A thing which hated someone or irritated someone is known as sin. पापामुळे माणसाला दुःख भोगावी लागतात. जन्म येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. जन्म मरण म्हणजे दुःख सागरच, आणि या जन्म मरणातील ती वेळ म्हणजे संसार अथवा जीवन. यामध्ये जवळपास सर्व दुःखच आहे असे मोठमोठे वेदशास्त्र संत सांगतात. दुःख बांधवडी आहे. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ विश्रांती नाही सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःखमुळ चोवीकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आपला संसार हा दुःखाचा आहे, अर्थात पापाला कारण हे दुःखच आहे. विठ्ठल आता हे झालं पापाविषयी. त्यामुळे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पैसे जळतील पापी जन्मांतरी जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी. नामाचं कीर्तन साधन पैसोपे नामाचं कीर्तन
प्रकार पडतात. सामान्य पाप, मध्यम पाप व महापाप. पहिला प्रकार सामान्य पाप. सामान्य पाप म्हणजेच संतांची अथवा सज्जन लोकांची निंदा करणे. दुसरा प्रकार मध्यम पाप. मध्यम पाप म्हणजे शस्त्र बळगणे, शस्त्र लुटणे, परस्त्री पळवणे ही झाली मध्यम पाप. व महापाप. महापाप म्हणजे ब्राह्मण, गाय, निरपराध प्राणी यांना मारणे, विष घालवणे, सोने चोरणे, दारू पिणे ही झाली महापापी. आणि ही सर्व पापी आपल्याला पापाचे भागीदार बनवतात. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामधून ही सर्व पापी जात नाहीत ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दशहरा म्हणजे आनंदही येणार नाही. आणि जर तुमच्या हातनं ही सर्व पापी झाली असतील तर चिंता करण्याचं कारण नाही. कारण एक नाम सूर्याचा उगवला, क्षणांत अनंत रूपी पापाचा अंधकार नाहीसा झाला. म्हणजे कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्व काही विसरायचं आणि फक्त नामचिंतन करत राहायचं. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळती बाबाचे. विसरायचं आणि फक्त नामचिंतन करत राहायचं. जसं वाल्या कोळी हे तिचं सर्वस्व विसरून फक्त नामचिंतन करत होता. तर वाल्या कोळी तर आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. त्याच्या पापाचा आकडा एवढा झाला होता की तो मोजण्यासारखा नव्हता. वाल्या कोळी एका माणसाला मारायचा की एक छोटा दगड एका रांजणामध्ये टाकायचा. असे त्याचे एकूण 7 रांजण भरले होते. विचार करा किती पाप वाल्या कोळीनं केले असेल. सरपंच ते विजून टाका पाठीमागे. मग त्याला एक दिवशी नारद भेटले. नारद वाल्यास म्हणतात, तू हे सर्व पाप करतो, पण तू हे पाप कोणाकरिता करतो? तर वाल्या नारदास म्हणतो, मी हे सर्व पाप माझ्या कुटुंबाकरिता करतोय. मग नारद वाल्यास विचारतात, तू हे सर्व पाप तुझ्या कुटुंबाकरिता करतोयस ना, तर आता घरी जा. आता घरी जा आणि तुझ्या घरच्यांना. सरपंच पाठीमागे इजून टाका ना ते. तर घरी जा. कोणी चेतीले काय माहिती. 2-4 बकेट खोकला बोलू नका, बोलू नका. आता ए बोल नका रे. शांत बसा, शांत. तर आता घरी जा आणि तुझ्या घरच्यांना विचार की तुम्ही माझ्या पापामध्ये माझे भागीदार होताल का. वाला घरी जातो. घरी गेल्यानंतर तो सर्वप्रथम त्याच्या आईवडिलांकडे जातो. त्याच्या आईवडिलांना वाल्या म्हणतो, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, या पापामध्ये तुम्ही माझे भागीदार होताल का. तर त्यावर त्याचे आईवडील म्हणतात, हे बघ बाळा, तू जेव्हा लहान होतास तेव्हा आम्ही तुला सांभाळलं, तुला लहानाचं मोठं केलं, खाण्याजोगं केलं. आता आमचे हातपाय काय चलत नाहीत, मग आम्हाला सांभाळायची ही तुझी जबाबदारी आहे, हे तुझं कर्तव्य आहे. आम्ही तुझ्या पापामध्ये तुझे भागीदार नाही होऊ शकणार. मग वाल्या त्याच्या मुलांकडे जातो. त्याच्या मुलांना म्हणतो, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, या पापामध्ये तुम्ही माझे भागीदार होताल का. तर त्यावर त्याची मुलं म्हणतात, आता आम्ही लहान आहोत, आम्हाला खाऊपिऊ घालायचं, आम्हाला सांभाळायचं, हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुमचं कर्तव्यामध्ये आम्ही. पोरं ग बसा ना. अय दाता त्याला बाहेर काढ. उठ 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 पामा त्याला उठ. वाल्या त्याच्या बायकोला म्हणतो, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, एवढे गुन्हा करतो, एवढे माऱ्या करतो, एवढ्या चोऱ्या करतो, या पापामध्ये तुम्ही माझे भागीदार होताल का. तर त्यावर त्याची बायकोमध्ये, मी तुमच्या सुखामध्ये भागीदार होईल पण दुःखामध्ये नाही.
मी तुमच्या पुण्यामध्ये भागीदार होईल, पण पापामध्ये नाही. वाल्या निराश होतो आणि नारदाकडे जातो. तेव्हा त्याच्या डोक्याची हेडलाईट लागते आणि तो म्हणतो की हे सर्व कोणीच कोणाचं नसतं, सर्व हे आपापलेच असतात. आणि आता कधीही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नामचिंतन करतात, पण तुम्ही कोणाकरिता करतात? कुटुंबाकरिता आणि देहाकरिता. पण आपलं कुटुंबही आणि देहही हे इथेच राहणार आहे आणि आपलं पाप हे सोबत येणार आहे. विठ्ठल. तर हे झालं पापाविषयी. आता आपण पुण्य म्हणजे काय हे जाणून घेऊयात. पापाचे फळ जसे दुःख, तसेच पुण्याचे फळ ही सुख. माणसाला पुण्याचे फळ हवे, पुण्य करण्यास नको, पापाचे फळ नको, पण करतात पापच. काही लोक विचारतात, पापी माणसं सुखवतात कशी? तर ज्या अर्थी ती सुखवतात ना, त्या अर्थी ते नक्कीच आधीच्या पुण्य असेल, जेव्हा परमार्थाची प्राप्ती होती. आणि तिसरा प्रकार परलौकिक भोगाचे पुण्य, ज्यांना परलौकिक भोग प्राप्त होतात. गीतेमध्ये अजून 4 प्रकारचे पुण्य सांगितलेले आहेत. वेदात ध्यान, तप करणे, यज्ञ करणे व दान करणे. विठ्ठल. आता आपण आपल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बघितल्याप्रमाणे की देव कोण आहे? तर देव हा धर्माची मूर्ती आहे. देव धर्माची मूर्ती असल्यामुळे आपल्या हातनं पाप घडून आणणं अथवा पुण्य घडून आणणं हे कोणाच्या हातात आहे? तर हे त्या देवाच्या हातात आहे. ते कसं? तर महाभारतामध्ये अर्जुनाकडनं पुण्य घडून आणणं हेही त्याच्याच हातात होतं. कौरवाकडून पाप घडून आणणं हेही त्याच्याच हातात होतं. आणि अंजानपणे आपल्या जीवनामध्येही काही चूक झाली असेल, पाप झाला असेल, पुण्य झाले असेल, तर हेही त्याच्यामुळेच झाले असणार आहेत. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पाप म्हणजे दुष्कृत्य, म्हणजे कोणतेही वाईट कार्य. पुण्य म्हणजे सुकृत्य, कोणतेही चांगले कार्य. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगली कार्य केली नसतील तर त्याचा हिशोब तुम्हाला कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये चुकता करावाच लागतो. कारण माणूस जन्मास येतो फक्त 3 कारणामुळे: कर्म, पाप, वासना. ते कसं ते सांगण्याकरिता काही दृष्टांत सांगतो. एक बाई असती, तिला खूप दिवसापासून मूलबाळ होत नव्हती. मग ती बाई एका मूर्ख जाणत्याकडून दोरीगंध आणत असे. मग एक दिवशी तो जाणत्या तिला सांगतो, तू काय कर, एखाद्या सज्जन माणसाच्या घराला आग लावून टाक, म्हणजे आपलं काम हे नक्कीच होईल. मग ती जाणत्याने सांगितल्याप्रमाणे का माणसाच्या घराला आग लावून टाकते. त्या माणसाच्या घरातील सर्व सामान राख होतं व त्याच्या गोठ्यातील लहान मोठी 8 जनावरं मरतात. काही दिवसानंतर त्या बाईच्या कर्मामुळे तीच जनावरं तिच्या पोटी जन्माला येतात. आता तिच्या सासऱ्याला सर्व माहीत असतं, पण त्याच्या सासऱ्याचं नाईलाज असतं म्हणून तो कोणालाच काही सांगत नाही. पण त्या मुलांची गंमत अशी की जसं त्यांचं लग्न व्हायचं ना, तसे ती मुलं मरायचे. एक एक करून 8ची मुलं मेली. मग तो सासरा म्हणतो, देवाला सर्व काही कळतं, देवाच्या घरी न्याय आहे. मग हे ऐकून बाई चिडते व बाई त्या सासऱ्याला म्हणते, तर माझ्या वाघासारखे 8 लेकरं मेली, तुम्हाला आनंद होतोय दिसतोय. मग तो म्हातारा म्हणतो, म्हणजेच तिचे सासरे म्हणतो, मला आनंद नाही होत. मग ते शेजारचे ऐकतात, शेजारचेही म्हणतात की बरोबर आहे, बाईचं बरोबर आहे, सासऱ्यानं असं नाही बोलायला पाहिजे. तर तो सासरे म्हणतो, अरे बाबांनो, मला असं वाटतं का माझ्या कुटुंबातली लेकरं मरावात, माझ्या परिवारावरती प्रेम नाही का बरं? पण ह्या बाईनं काय केलं का मूर्ख जाणत्याच्या नादी लागून एका गरीबाच्या घराला आग लावली. आणि त्या गरीबाच्या घरातील त्याच्या गोठ्यातील लहान मोठी 8 जनावरं मेली. 30 जनावरं हिच्या कर्मामुळे हिच्या पोटी जन्माला येईल. केले कर्म झाले त्यांची भोगाले, केले कर्म झाले त्यांची भोगाले, 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 कर्
सासरा म्हणतो की हिनं एका मूर्ख जाणत्याच्या नादी लागून एका गरीबाच्या घराला आग लावली व त्या गरीबाच्या घरातील त्याच्या गोठ्यातील लहान मोठं 8 जनावरं मेली. तीच जनावर हिच्या पोटी जन्माला आली व हिला तापाच्या आगीमध्ये सोडून गेली. मग हे बोलणं सर्वांना पटलं. सर्व म्हटले की ह्या बाबाचं हिच्या सासऱ्याचं बरोबर आहे, हिनं असं नाही करायला पाहिजे. तिला पण तिची चूक तिनं कबूल केली आणि तिला असं वाटू लागली की आपला सासरा हा महान आहे आणि ती तिच्या सासऱ्याची सेवा करू लागली. म्हणजेच कर्म आपण जन्माला कशाला येतो तर कर्माचं फळ भोगण्याकरता, असं म्हणण्यापेक्षा आपण कर्म भोगण्याकरिताच जन्माला येतो. जन्माला येण्याचे 3 प्रकार पडतात: स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध व परिच्छा प्रारब्ध. पहिला प्रकार अनिच्छा प्रारब्ध. आपली इच्छा असेलही किंवा नसेलही तरी आपल्याला जन्माला यायचंच आहे. दुसरा प्रकार स्वइच्छा प्रारब्ध. संत व सज्जन लोक हे त्यांच्या इच्छेनुसार जन्माला यावात. म्हणजे त्यांची इच्छा जर असेल तरच ते जन्माला येतात, त्यांची इच्छा नसेल तर ते जन्माला येत नाहीत. तिसरा प्रकार परिच्छा प्रारब्ध. म्हणजे देवाला जन्माला आणावं लागतं. हे कसं हे सांगण्याकरिता एक उदाहरण सांगते. तर रेल्वे गाडीनं 2 प्रवासी प्रवास करत असतात. एक असतो तिकीटवाला प्रवासी आणि एक असतो पासवाला प्रवासी. तर तिकीटवाला प्रवासी हा एकाच वेळी जाऊ शकतो, पण पासवाला प्रवासी हा कित्येकही वेळी जाऊ शकतो. म्हणजे इथे तिकीटवाला प्रवासी हे झाले आपण जीव, म्हणजे आपण मनुष्य, आणि पासवाले प्रवासी हे झाले संत. पण रेल्वे उद्घाटनाच्या वेळेस रेल्वे मंत्र्यास बोलावले जाते. म्हणजे तिथं संतही चलत नाहीत आणि जीवही चलत नाही, तर तिथे देवास आणावं लागतं. म्हणजे आपण जन्माला कशाला येतो तर कर्म भोगण्याकरता. कर्म कोणालाही चुकत नाही. कर्म कोणालाही चुकत नाही. मनुष्यालाही कर्म चुकत नाही, देवालाही कर्म चुकत नाही. दशरथ राजाला कर्म चुकले नाही, सीते मातेला कर्म चुकले नाही, रामाला कर्म चुकले नाही, सगर राजाला कर्म चुकले नाही, शेष मुनींना कर्म चुकले नाही. कर्म कोणालाही चुकत नाही. आणि ज्यांना कर्म चुकले नाही ना अशांची श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक यादी केली आहे. पर्येसी गवारे सादर कर्म निर्वंश झाले सगर, भिल्लेवर दिले शारंधर. सगर राजा यांना सूर्यवंशी राजा असे म्हटले जात होते. त्यांना एकूण 60,000 पुत्र होती. कपिल मुनींच्या यज्ञातून निघालेला घोडा त्यांना कपिल मुनींच्याच आश्रमामध्ये चरताना सापडला. त्या घोड्याने त्या मुनींना त्या घोड्याची चोरी केली की काय असं समजून सगर राजाच्या मुलांना त्या ऋषीनं श्राप दिला व त्यांना भस्म करून टाकले. म्हणजे ज्या सगर राजाला 60,000 पुत्र होती त्या सगर राजाचा निर्वंश केला. स्वयं श्रीकृष्णही एका भिल्ल्याच्या बाणाचे स्वीकार अधीन झाले. स्वर्गाचा राजा इंद्र भगे पडून 1000 नेत्राचा झाला. सीते मातेला रामाचा योग सहन करावा लागला. शेष मुनींना पृथ्वीचा भार झेलावा लागला. पांडवांना महापंत चालवावे लागले. रामाला सीतेमातेचा वियोग प्राप्त झाला. दशरथ राजाला पुत्रवियोग प्राप्त झाला. कर्म कोणालाही चुकले नाही. स्वयं शंकरालाही कर्म चुकले नाही. विठ्ठल आता असंच एके वेळेस शंकर बसलेले होते. तेथून शनिदेव जात होते. शनिदेव जात असताना शंकरांनी शनिदेवांना आवाज दिले, मग आमच्या राशीवरती कधी यायचे? शनी म्हणतात, येऊत लवकरच तुमच्या राशीवरती येऊत, मला डायरी बघू द्या, कारण डायरीमध्ये सर्व लिहिलेलं असतं. शनिदेवांनी डायरी बघितली आणि महादेवाला सांगितलं की उद्या सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत मी तुमच्या राशीवरती येणार आहे. आता शनी राशीवर यायचा म्हटल्यावर शंकराला कुठं चैन पडतंय? जर एकदा शनी राशीवर आला तो 40-40 वर्षाची कुटाने उकरू काढू त्रास देतो. मग आता मला सांगा, शंकर कुठे राहतात? थंड हवेच्या ठिकाणामध्ये, म्हणजेच हिमालयामध्ये. मग तिथे एक मानसरोवर असतं.
शंकर शनी यायच्या वेळेस त्याच्या काही तासाने आधीच त्या मानसरोवरामध्ये कुंभ करून बसतात. मग काही वेळानंतर शनी तिथे येतात. शनी सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत तिथेच थांबतात. मग महादेव बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर महादेव शनिदेवांना म्हणतात, मग तुम्ही आमच्या राशीवरती आला नाहीत. शनिदेव म्हणतात, आलो नाही तर कसे, सकाळपासून इथंच थांबलोय ना. मग त्यावर महादेव म्हणतात, मग तुम्ही आमचं काहीच नाही केलं. त्यावर शनिदेव म्हणतात, तुम्ही आमचं काहीच नाही केलं. महादेव म्हणतात, केलं. शनिदेव म्हणतात, केलं नाही तर कसं, तुम्हाला एवढं पाण्यात बसवलं ना विठ्ठल. म्हणजे कर्म कोणालाही चुकले नाही. स्वयं भगवान शंकरालाही कर्म चुकले नाही. कर्म मरणाऱ्यांना जिवंत ठेवत नाही व जिवंत असणाऱ्यांना मारत नाही. जन्मालापासून मृत्यूकडे कर्म आपल्याला नेत राहतं आणि आपला मृत्यू झाला की कर्म आपल्याला पुन्हा जन्माला घालतो. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. नित्य भावे बदिता, नित्य भावे बदिता. किती व्हावे बदिता, किती व्हावे बदिता. मनमोही जीव घाला, मनमोही जीव घाला, जीव घाला, जीव घाला. कर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला जन्मालाही यावं लागतं आणि आपल्याला मरावेही लागते. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, कर्म जे उरावे जैसे सुख दुःख फळावे, तया ते भोगा यावे देहा एक. जन्म मरण सोपं नसतं आणि आपलं मेल्यानंतर काय होईल याचा आपण कोणीच विचार करत नाही. आणि आपल्या इकडे ज्याचा तो विचार करतो ना त्याला आपण मूर्ख असे म्हणतो. तर कोणी त्याचा विचार केलाय का? हातवरी करा बरं. कोणीच नाही केला. म्हणजे माझ्यापासून तुमच्यापर्यंत कोणीच त्याचा विचार नाही केला. मीही माझा विचार नाही केला की माझ्या मेल्यानंतर काय होईल. कारण आपल्याला गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे की आपण मरणार नाहीत विठ्ठल. पण आपण मरणार नाहीत असं म्हणून चालणार आहे का? नाही, कारण आपल्याला मरावं तर लागतंच. शास्त्र सांगतं, जेव्हा स्थूल जीवातून सूक्ष्म जीव बाहेर काढतो ना तेव्हा त्या होणाऱ्या वेदना, मरणाच्या दारात जो टेकलाय ना त्याला त्या वेदना विचार. एवढ्या वेदना होतात, एवढ्या वेदना होतात. जेव्हा 100 इंगळे एक सोबत चावतात ना तेव्हा ज्या वेदना होतात ना त्या काळी तेव्हा त्या वेदना होतात. म्हणून श्री संत तुकाराम महाराज त्या देवासमोर, त्या भगवान परमात्मा समोर या दुस्तरूपी कर्मापासून सोडवण्याची मागणी अभंग. तसंच आपलं गाव हे काय कमी नाहीये. आपलं गाव हे सर्वांनाच माहिती आहे. जसं मीही आता इथं स्टेजवरती उभा राहून तुमच्यासमोर बोलण्याचं धाडस करीत आहे ना, असं मला वाटतं की आपल्या गावातील प्रत्येक मुलगी, प्रत्येक मुलगा कुठे ना कुठे त्याचीही कीर्ती गाजवावी. तो कुठे ना कुठे स्टेजवरती येऊन धाडस करून बोलण्याचं धाडस करावीत, अशी माझी तुमच्या सर्वांकडे प्रार्थना आहे. तुम्ही सर्वांनी मुलींना शिकवा, मुलींना पुढे घाला. कारण जर मुली पुढे गेल्या तरच आपली प्रगती होणार आहे. आणि वा, छान. आणि आपलं गाव हे साधारण नाहीये. आपलं गाव हे फक्त पंचक्रोशीच माहीत नाही असं नाही. आपलं गाव हे फक्त तालुक्यालाच माहिती असं नाही. आपलं गाव हे फक्त जिल्ह्यालाच माहिती असं नाही. आपलं गाव हे फक्त महाराष्ट्रालाच माहिती असं नाही. तर आपलं गाव हे अख्ख्या भारताला माहिती, अख्खं भारत आपल्या गावाला ओळखतं. आणि मला गर्व आहे की मी या मातीवरती, या भूतलावरती, या पुरुषोत्तमपुरीमध्ये जन्माला आहे. मला याचा अभिमान आहे, मला याचा गर्व आहे. आपलं गाव हे महान नाही. परत एकदा सांगते, आपलं गाव हे महान नाही. आणि या गावातील प्रत्येक जणांना, या गावातील मातीला, माझ्या सर्वांना, माझे सर्व इथं जण बसले तर सर्व माझ्या काकी तुम्हा सर्वांना, या गावकऱ्यांना, माझ्या गुरूंना, पुरुषोत्तमाला, या टाळकरी मंडळीला
मला सर्वांचं वा इथेच मी ही सेवा संपवते. उद्या येणार आहेत ना पण. इथेच मी ही सेवा संपवते व माझ्या सेवेला पूर्णविराम देते. इठो पार घुमाई पार घुमाई, पार घुमाई, पार घुमाई, पार माझा भाऊ एक पिंगळा म्हणणार आहे ते सर्व. पिंगळा माद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा माद्वारी. आवाज सोडा आवाज आवाज बोल बोल तो देखा पिंगळा माधुरी. हे घरी नाही काल तरी सरई नाही काढला काळ बांधून शरद शेवटी वा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. बोल तो देखा पिंगळा माद्वारी. पिंगळा माद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा माद्वारी. पिंगळा माद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा माद्वारी. पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी.
हात सगळे हात वा शाबास वा 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 मला रे जीवाला मला रे जीवारी टाळ्या वाजा कड 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 ज्ञानेश्वर